मला बनवता येत नाही म्हटलं यांच्या त्या आपल्या तुरीच्या शेंगांच्या दाण्यांची भाजी माझ्याच्याने मागे बिघडली होती. म्हणून म्हटलं ताईला म्हटलं तुम्ही बनवा, तर ताई बनवतात. बघा पहिल्यांदा काय केलं तुम्ही, शेंगदाणे शेंगदाणे म्हणत आहे मी, दाणे भाजून घेतले. मग याच्यामध्ये काय टाकलं, कांदा, लसूण अद्रकचं पेस्ट आणि बस ठेचा टाकसाल आणि मग ते पातळ बनवायचे. माझ्याच्याने का बरं काय माहिती, तुमच्यासारखे जमतच नाही मला, बिघडतेच माझ्याच्याने. म्हणजे घट्ट होऊन जातं एकदम आणि त्याचा टेस्टच नाही येत. माझे पप्पा म्हणतात टेस्ट नाही येत म्हणजे तुझ्या भाजीचा, वहिनीच्या भाजीसारखा टेस्टच नाही येत म्हणतात. नाही खरंच नाही जमत. देशी भाज्या ना मला खरंच जमत नाही, आणि ज्या अशा भाज्यात ना फॅन्सी त्या एक नंबर जमतात वाटलं तर, हॉटेल सारखे एकदम. बारीक नाही करणार ते दाण्याचं. अच्छा अच्छा, असं ठेवावं लागतंय. अच्छा अच्छा, बस याच्यामध्ये काय आता तिखट मीठ झालं ते टाकून द्यायचं आणि गरम पाणी सोडून द्यायचं. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मराठी ब्लॉगर कॅन्चनवर. सर्वात आधी सांगा कसे आहात तुम्ही सगळे. आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मी पण मजेत आहे. आज आमच्याकडे मेनू काय असणार आहे सांगते. पहिल्यांदा पावभाजी ही ईश्वरी बनवणार आहे आणि त्याची रेसिपी ती शेअर करणार, म्हणजे मी शेअर करणार आहे. म्हणजे एवढ्या मोठ्या मुली झालेल्या आहेत आमच्या की त्या स्वयंपाक करायला लागल्या, स्वयंपाक अशा मेनू बनवायला लागल्या आणि आम्ही माया बसून खाणार आहोत आता. तर मी तुमच्यासोबत शेअर करते ती रेसिपी बनवणार तेव्हा. तर आता सर्व काही इथे कापून ठेवलेलं आहे, इथे आपलं सर्व काही रेडी आहे. त्याच्यासाठी मी दाखवते बॅक कॅमेराने. सर्व आम्ही ईश्वरीला रेडी करून दिलेलं आहे. मेन म्हणजे याच्यामध्ये कोणते कोणते साहित्य आम्ही तिला कापून दिले सांगते मी तुम्हाला. गोबी आहे, फुलगोबी, शिमला मिरची आहे, बटाटा आहे, आणखी गाजर आहे, हे भोपळा म्हणजे काय म्हणतात त्याला, आपलं कवडा आहे, आणि बीटरूट आहे, आणि हा बारीक एकदम चॉप केलेला कांदा आहे. फक्त टमाटर नाहीये घरी, तर टमाटर आणायला मी माहीला आता पाठवते शेजारच्या दुकानात, म्हणजे भाजीच्या. तिने टमाटर आणलं की मग मी टमाटर सुद्धा तिला कापून देणार आणि मग आपलं हे सर्व साहित्य रेडी होऊन जाते. नंतर मग ती रेसिपी बनवणार, तेव्हा मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करणार. आता इथे कोथिंबीर सुद्धा कापून देत आहे तिला. हे सर्व रेडी करून देत आहे आपल्या मॅडमला आणि मग आता मॅडम बनवणार आहे पावभाजी, ईश्वरीच्या हातची, ईश्वरी स्पेशल पावभाजी. चला मग आता तयारी करा पावभाजीची, म्हणजे सर्व तयारी तर आम्हीच करून दिली. आता फक्त तुम्ही करा, बनवा. आयत्या पिठावर रेगोटा ओढा. मुलींनी पावभाजी बनवते म्हटलं तर काकांनी तिच्यासाठी पाव आणून दिले दुपारला. हे सर्व पावचे पॅकेट. आज आम्ही मस्त पोट भरून पावभाजी खाणार आहोत. आज स्वयंपाक बनणार नाहीये घरी, म्हणजे पोट भरून पावभाजीच होणार आहे आज. आई करत आहे, दीदी करत आहे, फक्त मीच. मी पण नाही करत आहे. नाही माही, तुला बनवावं लागेल आज दीदी सोबत. येत नाही, दीदी सोबत शिकावं लागेल तुला. हे धुवून घेतले तिने पूर्ण. हा, दीदीने पण युट्यूब वरूनच शिकलेलं आहे, तर मग आता तुला पण दीदी जवळून शिकायला लागेल. जसं ते लड्डू शिकले होते जसे माहीने लड्डू शिकले होते इशू. कोणते? नाही ग, आजीला आवडले. किती टाकलं तू त्याच्यामध्ये पाणी? हा ठीक आहे, कारण त्याच्यामध्ये लवकरच होते. हा बस टाकून दे तेवढं. आणि थोडं कमी पॉवर मध्ये पहिल्यांदा ठेवशील, त्याला 1 ते 2 सीट्याच घ्या लागतात. त्या कुकरला जास्त सीट्या नाही घ्या लागतात, लवकर होते त्याच्यामध्ये. इथे त्याची फोडणी आताच टाकत आहे का? फोडणी टाकत ते मग? गरम करते आणि त्यात ते कांदा किती भेजायचे तोपर्यंत. अच्छा, जमत ठीक आहे. आई पण हेल्प करत आहे का माही? या माही म्हणत आहे इशू. आज तर दोघींनी कब्जा केलेला किचनवर. त्या दिवशी फक्त आईने केला होता, आज मायलेकीने दोघींनी केला. अच्छा, म्हणजे त्याचा अंदाज नाही समजत. ती बनवते हेच खूप मोठी गोष्ट आहे तिच्या वयाच्या मानाने. ईश्वरी लाटे दुसऱ्या किचन मध्ये बनवताना तुम्हाला कसं वाटत आहे आज? मला कसं वाटत आहे, इथे पण तसंच वाटत आहे. फक्त थोडं सामान माहिती नाही कुठे काय आहे. ते आई काढून देत आहे, टेन्शन नाही. मग आता काय केलं तू?
जिरा आणि मोहरी टाकली. तेल थांब 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 गरम होऊ दे. थोडं वेळ लागतो याला गरम व्हायला. हे तिला स्टीलच्या कढईची सवय आहे ना. आता ही थोडी वेळ घेते गरम व्हायला ही कढई. आता तुम्ही म्हणसाल ही कढई कोणती आहे? ही कढई आहे आपली कास्ट आयरनची, जी आपण नेहमी वापरतो. तर ही थोडी वेळ घेते गरम व्हायला, पण लवकर याच्यामध्ये नंतर होते सर्व गरम झाल्यानंतर. आणि नंतर मग त्याच्यामध्ये तेल टाकल्यानंतर जिरं होऊ द्यायचं. नंतर मग आपला कांदा टाकायचा. कांदा थोडासा परतून घ्यायचा, म्हणजे लालसर होऊ द्यायचा. नंतर मग काय? लसूण अद्रकचा पेस्ट. हा, नंतर लसूण अद्रकचा पेस्ट हा आहे इथे. आणखी हा, नंतर टमाटर माही आणायला गेलेली आहे, त्याचं बाकी आहे. आणि नंतर मग हे टाकायचं आणि त्याला चांगलं मॅश करून घ्यायचं. आणि मग आपला पावभाजी मसाला वगैरे. थांब मी काढून देते सर्व. शेफ ईश्वरी लाटेला हे मसाले सर्व काढून देण्यात आलेले आहेत. आता ईश्वरी लाटे आयत्या पिठावर रेगोटा ओढणार आहे. जमलं. कांदा मस्त गोल्डन ब्राऊन झालेला आहे. त्याच्यामध्ये अद्रक लसूणचा पेस्ट पण झालेला आहे. आता हे सर्व मसाले याच्यामध्ये जाणार आहे आणि सोबत पावभाजी मसाला सुद्धा जाणार आहे. तर पावभाजी मसाल्याचे छोटे छोटे पॅकेट आहे आपल्याकडे एव्हरेस्टचे. तर हे 2 पॅकेट जाणार आहेत त्याच्यामध्ये. टोमॅटो. माहीची एक्साइटमेंट एवढी वाढली की माही एकदम ह्याच्यावर चढून गेली. हा, गॅसच्या ओट्यावर बघायची. हे काय लावलेलं आहे? स्ट्रॉ. काही मिळालं नाही तर स्ट्रॉ लावला. शेवटी येऊन सर्व क्रेडिट घेऊन जाते. आज कसं बनणार काय? नाही वावडा मस्त बनणार. क्रेडिट घ्यायला उतावळे झालेले आहेत सर्व. एक नंबर. वासच मस्त येत आहे. वासच खूप मस्त आहे. हे पण टाकलं इशू. दोन्ही टाकून दे ना. आहेच तेवढी मला क्वांटिटी. पावभाजी वेडबाय मी. हे आता यानंतर काही पण म्हणजे रेसिपी बनवायची असली तर हे दोघीच बनवणार आहे. एकदा चांगलं बनवलं की आपल्यालाच बनवायला लागते. म्हणून आता विचार करून घ्या. आणि शिकणार पण आहे. नमक तिथे सकाळ डालते. आता तुम्ही, मी काय म्हणतो, माही इशू, आता तुम्ही जे शिकत करत आहे ते लक्षात ठेवून घ्या की पुढच्या वेळेस ना, इशूला लक्षात आहे. पुढच्या वेळेस ना समजा जर तुम्हाला करायचं काम पडलं तर हे नाही पडलं पाहिजे. हा, पुढच्या वेळेने माई एकटी करणार आहे. नाही, बेसनच्या सारखं. झाल्या आपल्या सर्व भाज्या उकडून झालेल्या आहेत. आता याला मॅश करायचं आहे मस्त आणि नंतर टाकायचं आहे. पावभाजी माई पावभाजी मसाला कितना जबरदस्त हुआ आहे. किती छान झाला पावभाजी मसाला. अरे वा 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 वा. सुगंध शेजारचे येऊन जातील आपल्याकडे. 24 शेजारचे. हळू से डाल ना. बघ मग ही हळूहळू खूप गरम असतं ते. बघशील तुझ्या अंगावर उडतं इशू. थोडं पावर कमी ठेव. हा, लवकर लवकर हे कर, मिक्स कर म्हणजे ते आण. हा, बस. तर राहिली आपली पावभाजी आणि इकडे काय सुरू आहे.
आपल्याला मधून कापायचं आहे पावला आणि नंतर मग त्याला तव्यावर शेकायचं आहे. थोडा हा मसाला टाकायचा याच्यामध्ये आणि बस त्याला मस्त ते करायचं. इकडे गरमागरम पावभाजी रेडी आहे. चला जमलं. काय काय आहे ना साईडला ठेवलेला मस्त. एक नंबर. कोण बघू का? एक सेकंड ना. पप्पांना टेस्ट करायला द्यायचं. पप्पा बाहेर गेले. जमाल जमाल करून जमाल जमाल. एक नंबर. तुम्ही पण खा गरमागरम पावभाजी. एक नंबर टेस्टी झालेली आहे. घ्या ना ताई. अरे घ्या 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 घ्या. खरंच एक नंबर झाले इशू. एक नंबर झाली खरंच. एकदम बाहेरच्या पेक्षा जास्त चांगली टेस्ट आहे. नाही एवढं तर नाही नाही खरंच आहे ना. गंमत नाही आहे. गरम आहे. माहीला घे माही. ए बाळा तू पूर्णचे पूर्ण क्रेडिट घेतलं. घे रे बाळा. गरम आहे जास्त आहे. अरे शिवाला गरम लागला. कसं बनलं शिवा? छान बनला. पावभाजी कशी वाटली? गरम गरम लागलं त्याला. आद्वी इकडे ये बडा. हे पाहुणे करू. घरी बनवली त्यापेक्षा पण परफेक्ट आली. खरंच 10 पैकी 10. हो तुला पाहिलाच. रिॲक्शन. आद्वी अद्विक आणि शिवा व्यवस्थित आहे. शिवा त्या दोघांना विचारायला लागतं. निंबू कमी आहे. आपण टाकून देऊ आणखी लिंबू. जे टाकलं. घे आणखी. आता एक नंबर. आता मस्त आहे. शिवा तुला कशी वाटली? शिवा कशी वाटली? घे आता बघ. चला मग आता खाऊ घालतो मी तुम्हाला. माही फिश बनवतो का ना आता? आजीला विचार कसं झालं तर. कसं झालं? एकदम जोरदार. घरी बनवलं त्याच्यापेक्षा परफेक्ट. जमलं. प्रोग्रेस होत आहे पोरीची. हा आता आजीसाठी आणतात. हा बेटा. आणि तुम्हाला आवडली? हा चला पावभाजीचा मेन्यू हा सक्सेसफुल झालेला आहे आपला. आणि बाहेरच्या पेक्षा जास्त चांगले टेस्ट. खूप मस्त टेस्ट आलेली आहे. 10 11. हा हो मी खाल्ली आईलाही खाऊ घातला आम्ही. आणि येतो ना आम्ही सर्वजण. आमचे हे झालं की पाव भाजले गेले की मग आम्ही येतो. सर्वजण येणार आहे. इन्फिनिटी. अरे बापरे अद्विकडून आउट ऑफ इन्फिनिटी मिळालं. एक नंबर सक्सेसफुल झाला. चला चला चल. हा हा वडापावपेक्षा पावभाजी. हा आम्ही पहिल्यांदा वडापावचा मेन्यू ठरवला होता. मग इशू बोलली की आपण पावभाजी बनवतो. म्हटलं चला पावभाजी. आईला म्हणा गरम पाव घ्या.
गरम होते आहे ना माही तू पण घे ना प्लेट बेटा माही प्लेट घे बेटा. प्लेट घेऊ तसं करा मग हम्म. त्रास तर नाही होत ना. तशी पूर्ण फॅमिली असली की मजा येते. आता इथे आम्ही बसलेलो आहोत खायला आणि पावभाजीचा मेनू खूप मस्त झाला होता. म्हणजे आजचा मेनू एकदम सक्सेसफुल झाला होता आणि खूप छान झाला होता, बाहेरच्या पेक्षा जास्त चांगला. आणि तसं पण काय होतं की बाहेर गेलं तरी मजा आली असती. आम्ही तसं काय झालं होतं की 25 डिसेंबरला म्हणजे क्रिसमसच्या दिवशी, तर त्या दिवशी आम्ही ठरवलं होतं की बाहेर जायचं म्हणून. आणि यांची ड्युटी अचानक लागली तर त्यामुळे आम्हाला बाहेर जायला मिळालंच नाही. तर म्हणून मग आम्ही म्हणजे हा जो प्लॅन आहे तो केला. तर म्हटलं चला घरीच आपण आपला एक मेनू बनवू. त्यानिमित्ताने मस्त हसी मजाक होते, एकमेकांसोबत बोलणं होते, टाइम स्पेंड होतो मस्त. तर छानपैकी मस्त मजा आली आज तर. आणि त्यात म्हणजे आई बाहेर गेल्यानंतर असं बाहेरचं खात नाही, तर त्यामुळे घरी बनवावं लागला. जसं इथे मुलांना क्रिसमसची सुट्टी असते तशी गावी मुलांना क्रिसमसची सुट्टी नसते, पण 3 दिवसाची सुट्टी एकसोबत आली होती ना, त्यामुळे येणं तरी झालं सर्वांचा आणि छानपैकी मस्त टाइम स्पेंड झाला आमचा. आणि त्यात आईची ट्रीटमेंट पण होऊन गेली, आईच्या गोळ्या वगैरे घेऊन आलेत हे, तर सर्व काही एकसोबतच होऊन गेलेलं आहे. तर मजा आली यावेळेला. चला तर मग मी इथेच या ब्लॉगला एंड करते आणि भेटते तुम्हाला नवीन छानशा ब्लॉगमध्ये. आय होप तुम्हाला हा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही अजूनपर्यंत नसेल केलं तर. आणि याच्याशिवाय 2 आणखी चॅनल आहेत माझे, तिथे पण मला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. दोन्ही चॅनलचा लिंक, इन्स्टाचा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार. डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा. चला तर बाय, टेक केअर आणि लव्ह यू ऑल. बाय.